नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज गुढीपाडवानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जसा गुढीपाडवा जवळ येतो तसा तुम्हाला एक मेसेज येत असेल किंवा तुम्ही असे व्हिडिओज बघितले असतील की आपण गुढीपाडवा साजरा नाही करायला पाहिजे. कारण की त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला, ज्याला आपण महामृत्युंजय अमावस्यासुद्धा म्हणतो, त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं होतं. अगोदरच्या दिवशी मारण्यात आलं होतं आणि त्यांचं शीर लटकून पूर्ण गावात फिरवलं होतं. तर त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो आणि याच्यात ब्राह्मणांचा हात आहे असं म्हणून गुढीपाडव्याला म्हणजे आपल्या हिंदू सणाला कलंकित केलं जातं. तर याच्या मागचं सत्य काय आहे तर त्याविषयी मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. गुढीपाडव्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा काही एक संबंध नाही आहे. कारण की गुढीपाडवा हा सण आपल्या इथे अगोदरपासूनच चालू आहे. जवळपास 12व्या शतकात 13व्या शतकात जे आपले संत गेले आहेत, जसे की संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संतांच्या अभंगामध्ये त्यांच्या ओव्यांमध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख बघितला असेल आणि गुढीपाडवा तेव्हापासून चालू आहे आपल्या इथे. तर त्यामुळे त्या गुढीपाडव्याच्या सणाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या करण्यात आली त्याचा काही एक संबंध नाही आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि मुघलांनी, त्या औरंग्यानी हाच दिवस का निवडला असेल तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण की त्यांनी हा दिवस याच्यासाठी निवडला की त्यांना माहीत होतं की जर हिंदूंना तोडायचं असेल, त्यांच्या सणांवर आक्रमण करायला हवं, त्यांच्या संस्कृतीला तोडायला हवं, त्यांच्या एकमेकात भांडणं लावायला हवे. आणि ह्याच युक्तीचा त्यांनी उपयोग करून जवळपास 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना मरणयातना दिली आणि बरोबर गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशीच त्यांना पूर्णपणे त्यांची हत्या केली. आणि नंतर मग सगळ्या गावांमध्ये, सगळ्या याच्यामध्ये हे त्याचं प्रतीक आहे. आणि त्यात त्यांनी ब्राह्मणांचं पण नाव घेतले आणि त्यांना पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या मित्रमंडळींनो, याच्यात या गोष्टीचा काही एक अर्थ नाही आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसाचा काही एक संबंध नाही आहे. हे मुद्दामून केलेलं एक षडयंत्र आहे. हिंदूंना बदनाम करण्यासाठी, हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी, ब्राह्मण मराठा दरी निर्माण करण्यासाठी हा एक प्रयत्न होता. जो प्रयत्न हा पूर्णपर्यंत सक्सेसफुल होऊ शकला नाही. पण आताही काही लोक असे आहेत जे असे फेक आणि अफवा पसरवणारे मेसेज पाठवतात आणि सोबत अशा प्रकारचे व्हिडिओ पण बनवतात आणि लोकांना आवाहन करतात की तुम्ही गुढीपाडवा सण साजरा करू नका. पण माझ्या मित्रमंडळींनो आणि पूर्ण हिंदू समाजाला माझी हीच विनंती आहे की एकजूट राहा, एकत्रित राहा आणि मराठा असो, ब्राह्मण असो, कोणत्याही समाजाचा असो, हा सण आनंदाने साजरा करा. कारण की हे आपलं हिंदू नववर्ष आहे आणि हिंदू नववर्षाचा सण आपल्याला अतिशय जुमाने साजरा करायलाच हवा. त्या पूर्वजांनी, जसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी, हिंदू रक्षणासाठी जे बलिदान दिलं ते वाया जाऊ देत. त्यांच्या कार्याचे उपकार म्हणून तरी एकत्रित राहा, हे सर्वांना हीच नम्र विनंती आहे. आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.